अवघ्या महाराष्ट्राचं आणि देशातील राजकीय नेत्यांचं लक्ष लागलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीवर आज शिक्कामोर्तब झालं. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना मनसे युतीची घोषणा केली असून मराठी माणसासाठी, मुंबईसाठी सर्वांनी युतीच्या पाठीशी राहावे असे आवाहन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही बंधूंनी केलंय. मात्र महत्वाचं म्हणजे ठाकरे बंधूंचे मनोमिलन झाल्यानंतर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि त्यांचे कट्टर विरोधक गणेश नाईक यांच्यामध्येही मनोमिलन होणार का याची चर्चा आता सुरू झाली आहे. त्याला कारणही तसंच आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे मंत्री गणेश नाईक यांची जवळपास 15 मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली असल्याचं एक माध्यमे सांगतायत. एबीपी माझासारखे वृत्तवाहिन्या सूत्रांच्या हवाल्याने या बातम्या देत आहेत. नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील इतर महानगरपालिका निवडणुकीबाबत आज याच दोन कट्टर विरोधकांमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती देखील वेब आर्टिकल मधून एक दिली जाते. आता नेमकं हे प्रकरण काय आहे? जे एकमेकांचे कट्टर विरोधक होते, एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक, ते एकत्र कसे, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया. तर मंडळी, मिळालेल्या माहितीनुसार मंत्रालयामध्ये एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक हे दोन्ही नेते एकमेकांना बंद दाराआड भेटलेत. जसं आपल्याला माहिती आहे, या दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार शीतयुद्ध सुरू होतं. आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याने त्यांच्यात मनोमिलन होणार अशी चर्चा आता सुरू झाली. आता मगाशी मी म्हटलं, दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार शीतयुद्ध सुरू होतं. आता याचं कारण देखील तसंच आहे. विश्लेषक म्हणतायत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी नवी मुंबईमध्ये चांगलाच एक जम बसवला होता. त्या माध्यमातून, मुख्यमंत्री या पदाच्या माध्यमातून त्याने गणेश नाईक यांच्या वर्चस्वाला हादरा दिला होता. परंतु देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याने गणेश नाईक यांना मग ताकद दिली. गणेश नाईक यांना राज्यात मंत्रीपद देऊन त्यांना बळ देण्यात आलं. त्यानंतर गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये शीतयुद्धाला प्रारंभ झाला. मंत्री झाल्यानंतर गणेश नाईक यांनी ठाण्यामध्ये जनता दरबार सुरू केला. त्यानंतर त्यांच्यावर शिंदे गटाकडून चांगलीच टीका देखील झाली त्या दरबारावरून. एका वेळी तर शिंदेच्या स्थानिक नेत्यांनी याच जनता दरबाराविरोधात याचिका देखील दाखल केली होती. या सगळ्यात नवी मुंबई महापालिकेत भाजपने स्वतंत्र लढण्याची मग भूमिका घेतल्याचं गणेश नाईकांनी अनेकदा अप्रत्यक्षपणे सांगितलं होतं. मात्र आता मुंबईसह नवी मुंबई, ठाणे आणि इतर ठिकाणी ठाकरे बंधू एकत्र आले असल्याने महायुती समोर आव्हान वाढल्याचं चित्र आहे. नेमकी हीच परिस्थिती लक्षात घेऊन महायुतीने आता सावधपणे पावलं टाकायची सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्या या भेटीकडे पाहिलं जातं. बरं, हा विषय झाला फक्त एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्या भेटीचा, आणि ही बातमी तर सूत्रांच्या हवाल्यानेच सगळी माध्यमे चालवत आहेत. पण यामधील महायुतीबाबत एक महत्वाची माहिती म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काल रात्री उशिरा भेट दिली होती. यावेळी कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, ठाण्याचे खासदार नरेश मस्के, माजी खासदार राहुल शेवाळे हे देखील उपस्थित होते. रवींद्र चव्हाण यांच्या बैठकीत उपस्थित होते. एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत तब्बल 5 तास युतीच्या जागा वाटपाची चर्चा झाल्याचं देखील आता कळतंय. MMR प्रदेशातील सर्वच महापालिकांमध्ये युती करण्याबाबत यावेळी एकमत करण्यात आलंय असं देखील लोकसत्ता माध्यम समूहात एक सूत्रांनी बातम्या चालवल्यात. काहीही करा पण युतीतच लढा असा सूर या बैठकीत आलाय, रवींद्र चव्हाण यांच्या बैठकीत आलाय. आणि म्हणूनच या भेटी दरम्यान गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे या वादाची चर्चा झाली असल्याचं देखील एक माहिती मिळते. आणि महत्वाचं म्हणजे कालच्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भेटीनंतर आजची गणेश नाईक यांच्या सोबतची बंद दाराआड झालेली भेट ही नक्कीच शिंदे नाईक यांच्या मनोमिलनचे सुतोवाच देणारे आहे. व्हिडिओच्या शेवटी काय तर राज उद्धव युतीच्या आडून शिंदेंनी ठाण्यामधील गेम फिरवलाय असं म्हटलं जात आहे. आणि ठाकरे बंधू बाबत सांगायचं झालं तर मनसे आणि ठाकरेंची शिवसेना मुंबईसह राज्यातील 7 नगर महापालिकांमध्ये एकत्रितरित्या निवडणूक लढवणार आहेत. ठाणे ही त्यातलीच एक महानगरपालिका आहे. राज आणि उद्धव एकत्रच लढतील. इथे देखील दोन बंधूंचा तर संभाव्य जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील इथून समोर येतोय, ठाण्यामधून समोर येतोय.
ठाण्यातील एकूण नगरसेवकांची संख्या आहे 131. त्यात राज आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शरद पवार गट आणि काँग्रेसलाही सोबत घेतलं जाऊ शकतं. संभाव्य जागा वाटपानुसार ठाण्यात राज ठाकरे यांच्या मनसेकडून 31 ते 34, ठाकरे गटाकडून 50 ते 55 जागा, शरद पवार गट 35 ते 40 जागा आणि काँग्रेसच्या वाट्याला 5 ते 10 जागा येण्याची शक्यता आहे. हा संभाव्य जागा वाटपाचा फॉर्म्युला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला ठाण्यात चांगल्या संख्येने एक मतं मिळाली होती, त्यामुळे ठाकरे गट ठाण्यात जास्त जागांवरती निवडणूक लढवेल. परंतु अजूनही ठाकरे गट आणि मनसे या दोन्ही पक्षांची ताकद असलेल्या 5 ते 6 जागांवरून रस्सीखेच सुरू असल्याने जागा वाटप जे आहे ते अंतिम झालेलं नाहीये. म्हणजे दोन बंधूंची जी युती झाली त्यामध्ये देखील एक जागा वाटप 5 ते 6 जागांवरती अडकले. विश्लेषक म्हणतायत गेल्या काही वर्षांमध्ये भाजपने महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा पॅटर्न प्रचलित केला होता. त्यानुसार भाजपने आपले अनेक उमेदवार जे आहेत त्यांच्या पॅटर्ननुसार, भाजपच्या पॅटर्ननुसार त्यांनी अनेक उमेदवार मित्र पक्षांच्या चिन्हावर लढवून विजयी केले आहेत. राज आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून ठाणे महानगरपालिकेतही हाच पॅटर्न वापरला जाण्याची शक्यता आहे. म्हणजे ज्या ठिकाणी शिवसेना आणि मनसेला एखादी जागा सोडणे शक्य नाहीये, पण त्या वॉर्डमध्ये दुसऱ्या पक्षाचा उमेदवाराची एक ताकद जास्त असेल तर त्याला आपल्या पक्षाच्या चिन्हावर लढवायला सांगितले जाऊ शकतं. त्यामुळे मग तो अपक्ष असला तरी मग त्याला सांगणार की आमच्या एक चिन्हावरती तुम्ही जागा लढवा. त्यामुळे ठाण्यात ठाकरे गटाचे काही उमेदवार इंजिनच्या चिन्हावर आणि मनसेचे काही उमेदवार मशालीच्या चिन्हावरती देखील लढू शकतात, अशी देखील एक शक्यता आहे. त्या पॅटर्ननुसार आता ठाण्यात भाजपला रोखण्यासाठी एकत्र येऊन आणि प्रत्येक वॉर्डातील परिस्थिती लक्षात घेऊन नियोजन केले पाहिजे, हे ठाकरे बंधूंच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच ठाण्यात ठाकरे बंधूंकडून शक्य त्या सर्व तडजोडी केल्या जाण्याची शक्यता एक आहे. आणि महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांची इथे ठाण्यामध्ये वर्चस्व असल्याने त्यामुळे ठाकरे बंधूंना एकत्र तर यावंच लागेल. मात्र एकनाथ शिंदेनी आता जे ठाकरे बंधूंचे संभाव्य धोके आहेत, जागा वाटपावरून जी अडचणी त्यांना येऊ शकतात, आव्हानं येऊ शकतात, त्यालाच तडजोड देण्यासाठी ती सगळी संभाव्य धोके ओळखून नायकांशी हात मिळवणी केल्याचं आणि सगळे संभाव्य धोके टाळण्यासाठी महत्वपूर्ण पावलं उचलल्याचं म्हटलं जात आहे. जी त्यांची बंद दाराआड आता चर्चा झाली आहे, त्यातून पुढे आता काय निष्पन्न होणार आहे, पुढे काय माध्यमांसमोर येणार आहे, महायुतीतच नवी मुंबई लढली जाणार का, हे आता पाहावं लागणार आहे. मात्र तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.